वेगाने विकसित होत असलेल्या शहरांमध्ये नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा थेट प्रशासनापर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. बदलापूरसारख्या वाढत्या शहरात ही गरज अधिक प्रकर्षाने जाणवत असून नागरिक आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद साधण्यासाठी जन की बातसारखा नियमित उपक्रम सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, नव्या वसाहती, वाहतूक कोंडी, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य सुविधा यांसारख्या अनेक मूलभूत प्रश्नांमुळे नागरिकांना आपल्या अडचणी मांडण्यासाठी सुलभ आणि प्रभावी व्यासपीठाची आवश्यकता भासत आहे. सध्या अनेक नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागतात किंवा निवेदन देण्यावरच समाधान मानावे लागते. सोशल मीडियावर तक्रारी मांडल्या जात असल्या तरी त्याचे ठोस निराकरण होईलच असे नाही. अशा परिस्थितीत जर नगराध्यक्षांनी दर महिन्याला किंवा ठराविक कालावधीत जन की बातसारखा खुला संवाद कार्यक्रम आयोजित केला तर नागरिकांना थेट आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळू शकते. यामुळे तक्रारींचे तत्काळ निवारण होण्यास मदत होईल आणि प्रशासनातील पारदर्शकता वाढेल. हा उपक्रम केवळ तक्रार निवारणापुरता मर्यादित न राहता शहराच्या विकास आराखड्यांबाबत माहिती देणे, आगामी प्रकल्पांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे तसेच विविध शासकीय योजनांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. नागरिकांच्या सूचनांमधून अनेक वेळा चांगल्या कल्पना पुढे येतात, ज्यामुळे शहराचा विकास अधिक लोकाभिमुख आणि परिणामकारक होऊ शकतो. लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून ती सातत्याने चालणाऱ्या संवादावर आधारित असते. नागरिकांच्या छोट्या समस्या वेळेत सोडवल्यास मोठ्या अडचणी टाळता येतात. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, गृहिणी, व्यावसायिक अशा सर्व स्तरातील लोकांना आपले मत मांडण्याची संधी मिळाल्यास प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होतो. हा विश्वासच शहराच्या विकासाचा पाया ठरतो. आजच्या डिजिटल युगात या उपक्रमाला ऑनलाईन स्वरूप देऊन अधिक प्रभावी बनवता येऊ शकते. प्रत्यक्ष बैठकीसोबतच ऑनलाईन प्रसारण, तक्रार नोंदणी प्रणाली, लेखी सूचना स्वीकारणे यामुळे अधिकाधिक नागरिक या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज अत्यंत महत्त्वाची आहे. बदलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. जन की बातसारखा संवाद उपक्रम सुरू झाल्यास नागरिकांना केवळ आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळणार नाही, तर शहराच्या विकासात सक्रिय सहभाग घेण्याची संधीही मिळेल. संवाद वाढला तर विश्वास वाढेल आणि विश्वास वाढला तर विकासाची गतीही निश्चितच वाढेल.